नमस्कार. डिजिटल मल्टीमीटरचा वापर करून सिंपल इलेक्ट्रिकल सर्किट तयार करणे, करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स मोजण्याचा या सत्रात आपले स्वागत आहे. या भागाच्या शेवटी आपण हे करू शकाल: DC सिरीज सर्किटचा अर्थ लावणे आणि त्यांची वैशिष्ट्ये पडताळून पाहणे, DC पॅरलल सर्किट तयार करणे आणि त्याची वैशिष्ट्ये पडताळून पाहणे. आवश्यक टूल्स व उपकरणे: ट्रेनिस टूल किट, ओम मीटर, डिजिटल मल्टीमीटर, बॅटरी 12 वोल्ट, वायर 4 मिलीमीटर, इन्सुलेशन टेप आवश्यकतेनुसार. या सत्राची सुरुवात बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट आणि ॲक्सेसरीज सोबत करूया. इलेक्ट्रिक सर्किट आणि ॲक्सेसरीजची चाचणी करण्यासाठी 3 बेसिक प्रकारचे मीटर वापरले जातात. ते म्हणजे ॲमीटर, व्होल्टमीटर आणि ओहम मीटर. प्रथम ॲमीटर पासून सुरुवात करूया. सर्किटमध्ये वाहणाऱ्या प्रवाहाचे प्रमाण मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर केला जातो. हे लोडसह सिरीजमध्ये जोडलेले आहे. बॅटरी कोणत्या रेटने चार्ज होत आहे किंवा डिस्चार्ज होत आहे हे दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो. सिरीज सर्किटमध्ये केवळ एक लोड आणि सप्लायचा एक स्रोत असतो, तर करंट सर्किटमध्ये अनुक्रमाने वाहेल. जर एखादा भाग निकामी झाला तर सर्किट तुटेल आणि करंट वाहणे बंद होईल. विद्युत व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर केला जातो. हे वाहनावर कायमस्वरूपी निश्चित केले जात नाही, परंतु जेव्हा आवश्यक असेल तेव्हा स्वतंत्रपणे वापरले जाते. तो सर्किटला पॅरलल जोडला पाहिजे. पॅरलल सर्किटमध्ये 2 किंवा अधिक लोड जोडले जातील आणि प्रत्येक लोडला पुरवठ्याच्या स्रोताकडे स्वतःचा मार्ग प्रदान केला जातो. त्यामुळे एखादा बल्ब खराब झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण सर्किटवर होणार नाही. सर्किटमधील कोणत्याही बिंदूवर व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर केला जाऊ शकतो. बॅटरीच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. रेझिस्टन्स मोजण्यासाठी ओम मीटरचा वापर केला जातो. याला रेझिस्टन्स मीटर असेही म्हणतात. हे वाहनावर कायमस्वरूपी बसवले जात नाही, परंतु जेव्हा आवश्यक असेल तेव्हा स्वतंत्रपणे वापरले जाते. ओहम मीटरच्या स्वतःचा ऊर्जा स्रोत असतो, त्यामुळे ओहम मीटरचे नुकसान होऊ नये म्हणून ओहम मीटरने तपासले जाणारे उपकरण किंवा सर्किट वीज पुरवठ्यातून खंडित करावे. कोणत्याही कंडक्टरचा किंवा लोडचा रेझिस्टन्स मोजण्यासाठी आणि कोणत्याही फील्ड कॉइलची कंडक्टिव्हिटी तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. ओहम मीटर लाईव्ह सर्किटच्या कोणत्याही भागाशी जोडलेले नसावे आणि ते बॅटरीच्या टर्मिनलशी जोडले जाऊ नये. आता आपण सिंपल इलेक्ट्रिकल सर्किटची चर्चा करूया. बॅटरीतून स्विचद्वारे करंट वाहणे आणि लोड करणे आणि बॅटरीकडे परत जाणे हा एक पूर्ण मार्ग आहे, ज्यास सिंपल इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात. शॉर्ट सर्किट: एकाच सर्किटचे 2 टर्मिनल एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा शॉर्ट सर्किट होते. केबलच्या 2 कोरममधील इन्सुलेशन खराब असल्यास हे देखील उद्भवू शकते. यामुळे रेझिस्टन्स शक्ती कमी होते. हे धोकादायक ठरेल. मल्टीमीटर हे एक उपकरण आहे ज्यामध्ये अनुक्रमे करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स मोजण्यासाठी ॲमीटर, व्होल्टमीटर आणि ओहम मीटरची कार्य समाविष्ट केली जातात. मल्टीमीटरचे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे ऑर्डिनरी मल्टीमीटरमध्ये पॅसिव्ह घटक असतात आणि दुसरे म्हणजे इलेक्ट्रॉनिक मल्टीमीटरमध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट्स असतात. बहुतेक सामान्य मल्टीमीटरमध्ये व्होल्टमीटर मोडमध्ये प्रति व्होल्ट 20K ओहम्सची संवेदनशीलता असेल, तर इलेक्ट्रॉनिक मल्टीमीटर्समध्ये निवडलेल्या व्होल्टेज श्रेणीची पर्वा न करता 5 ते 10 मेगा ओहमपर्यंत इंटरनल रेझिस्टन्स असतो. इलेक्ट्रॉनिक मल्टीमीटर ऑनलॉक प्रकारचे किंवा डिजिटल प्रकारचे असू शकते.
आपले पहिले कार्य DC सिरीज सर्किट जोडणे आणि त्याची वैशिष्ट्य व्हेरीफाय करणे आहे. बॅटरी, स्विच, ॲमीटर आणि सर्किटमध्ये जोडलेले 3 रेझिस्टन्स आणि पॅरलल जोडलेले व्होल्टमीटर असलेले सर्किट तयार करा. तिन्ही रेझिस्टन्स मधील मूल्यांची गणना करण्यासाठी एक सारणी तयार करा. स्विच S बंद करा आणि करंट I आणि व्होल्टेज V मोजा. हा तिन्ही रेझिस्टन्सचा करंट आणि व्होल्टेज असेल. सारणीमध्ये मूल्ये लिहा. ही करंट आणि व्होल्टेज मूल्ये एकूण सर्किट कॉलममध्ये लिहिली पाहिजेत. सप्लाय बंद करा आणि रेझिस्टन्स R1 मध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटर कनेक्ट करा. हे आपल्याला स्पेसिफाईड रेझिस्टन्स, करंट आणि व्होल्टेज समजून घेण्यात मदत करेल. सप्लाय चालू करा आणि रेझिस्टन्स R1 द्वारे व्होल्टेज V1 आणि करंट I1 मोजा. R1 10 कॉलम सारणीतील मूल्ये लिहून घ्या. पुन्हा स्विच बंद करा आणि रेझिस्टन्स R2 मध्ये सर्किटमधील ॲमीटर आणि व्होल्टमीटर बदला. सप्लाय चालू करा आणि रेझिस्टन्स R2 मधील व्होल्टेज V2 आणि करंट I2 मोजा आणि सारणीच्या चौथ्या स्तंभात रीडिंग लिहा जे R2 20 कॉलम आहे. पुन्हा एकदा स्विच बंद करा आणि रेझिस्टन्स R3 च्या संदर्भात ॲमीटर आणि व्होल्टमीटर बदला. शेवटच्या कॉलम R3 10 मध्ये प्रतिरोध R3 मधील व्होल्टेज V3 आणि करंट I3 चे रीडिंग नोंदवा. आता करंट, व्होल्टेज आणि एकूण रेझिस्टन्सची वैशिष्ट्ये पडताळून पहा. पुढील कार्य DC पॅरलल सर्किट जोडणे आणि त्याची वैशिष्ट्ये पडताळणे आहे. टॉर्च लॅम्प L1, L2 आणि L3 म्हणजे 150 मिली ॲम्प्स 6 व्होल्ट्स. होल्डर डिजिटल मल्टीमीटर A4 म्हणजे 500 मिली ॲम्प्सशी जोडून ब्रँच 1, 2 आणि 3 तयार करा आणि सर्किटमध्ये S4 स्विच करा आणि तिन्ही ब्रँच लॅम्प टर्मिनल एकत्र जोडा. प्रत्येक ब्रँचचे लीड एकत्र कनेक्ट करा आणि स्विच S4 च्या लीडशी देखील कनेक्ट करा. व्होल्टमीटर म्हणजे V, ॲमीटर म्हणजे A4, स्विच म्हणजे S4 आणि बॅटरीसह सर्किट तयार करा. करंट I1, I2, I3, I टोटल स्विच बंद आणि ब्रँच कॉलममधील घटकासह एक सारणी तयार करा. ब्रँच 1 मधील S4 आणि S1 स्विच बंद करा. आता A4 आणि A1 मधील ॲमीटर रीडिंग लक्षात घ्या. टेबलमधील मूल्ये लिहा. आता ब्रँच 2 मधील S4, S1 आणि S2 स्विच बंद करा. A4, A1 आणि A2 यांचे ॲमीटर रीडिंग लक्षात घ्या आणि टेबलावर लिहा. 6 व्होल्ट 300 मिली ॲम्प्स लॅम्पसह कोणत्याही एका ब्रँचेस मध्ये टॉर्च लॅम्प लावल्यानंतर वरील चरणांची पुनरावृत्ती करा आणि निकाल सारणीमध्ये नोंदवा. तिन्ही लॅम्प विथ होल्डरच्या जागी वायर वुंड रेझिस्टर्स म्हणजे 100 ओम्स 2 क्रमांक आणि 150 ओम्स 1 क्रमांक वापरून सरावाची पुनरावृत्ती करा. करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्सची वैशिष्ट्ये पडताळून पहा. चला तर मग या विषयाचा सारांश घेऊया. सिंपल इलेक्ट्रिकल सर्किट तयार करणे आणि डिजिटल मल्टीमीटर वापरून प्रवाह, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स मोजणे हे विषय आपण शिकले आहोत. मल्टीमीटरची व्याख्या आणि कार्य, DC सर्किट सिरीजमध्ये आणि पॅरल जोडणे आणि त्यांची वैशिष्ट्ये पडताळून पाहणे.